काजू काजू आली बिनकळीची जाहिरात नको त्या भिंतीवर आधी चिकट. काय दाजी बरं आहे का? बरं आहे की. काय करे खा 100 वर्ष आयुष्य काजू तुला. वहिनीने आता तुझं नाव काढलं तू आली. अगं बेसनाचे लाडू बनवले होते, म्हणलं टेस्ट करून पाय ना. तू चांगलीच बनवती त्यात काय. अगं तसं नाही ग, राजकुमारीला द्यायचेत ना. म्हटलं तिला आवडत्या नाही आवडत्या, आधी तू टेस्ट करून पाय यांच्याकडं. काय झालं काजू, राजकुमारीला नाही आवडणार का? काय सांगू बाई तुला, ही राजकुमारी राजकुमारीला आवडेल दे इकडं. हा दे यांच्याकडंच. काजूला काय झालं? काही नाही, सकाळ सकाळ कामाची गडबड. तुम्हाला पण असतील ना काम? नाही नाही माझं काही नाही कामाचं, पण काजूला... डुबी आजी पण तुम्हाला विचारत होती. डुबी आजी? हा देऊ का आवाज? नको नको. हा मध्ये तो डुब्या. अहो ऐका ना, नको नको मी जाते जरा. सोडू का आता? काल असंच झालं, झुरळा बघून ती घाबरली आणि पळायला लागली. पाय घसरून अशीच माझ्या मिठीत आली. तू बघितलं. आधी काऊन नाही सांगितलं? सांगू दिलं का? बसली राग धरून. आता नाही धरणार. धरणार नाही म्हणे. नवऱ्यावर विश्वासच नाही भाऊ तुझा. अगं तिकडं लंडनला असताना एका पोरीकडे बी असं नजर वर करून कधी बघितलं नाही. ती लंडनची राणी गावामध्ये जेवायला यायची तेव्हा म्हणायची, आरमधून लोक जिल्ह्याच्या ठिकाणी गेले तरी बदलतेत, पण तू अख्खा देश पार करून आलाय तरी बी आपल्या बायकोची प्रामाणिक आहे. आणि तुझं खरं बघितलं, तुझा विश्वासच नाहीये. चल कौल घेऊ आपण. नको ना. नक्की. ओय मदन, अरे पोपटचा फोन आलाय. हा बोल पोपट. हॅलो, कधी? आज? बरं बरं बरं. कोण? राजकुमारी आली आहे ना? तुला काय करायचंय तिचं? हा ई. काय म्हणला पोपट? येतोय का होतय घर जावई? अगं नाही आई, येतोय म्हणाला. तेच सांगत होता आज. ती राणीची खोली नीट आहे का नाही बघा. नाहीतर आल्यावर नसता संशय घ्यायची. आणि मग होईन सुरू, माझ्या बापाने एवढा हुंडा दिला, आमकं दिलं, डमकं दिलं, फलानं दिलं, बिस्तानं दिलं. तशा काय आम्ही अशाच येऊन बसले. हे आहे, अगं तिला सवय आहे. तुझ्या अशा बोलण्यानं तर बिघडली ती. धाकच नाही कुणाचा. महाराजाकडे जाते म्हणून माहेरला जाऊन बसली. ती गया बोलती तर तू तिला वरडतो. हे आहे, आता बस ना ग. काय झालंय का? तू तिला काही बोलू नको, आम्हालाच बोलत जा, आम्हाला शिकवीत जा. हे आहे, अरे तिच्यासाठी ठेव थोडं. भाऊ आणि वहिनी येणार आहेत, म्हणजे जेवणाचं बघायला लागेल. येणार म्हणजे आणखी गोंधळ. काय म्हणाले का काजू? ऐक, राणी वहिनी येत आहेत, त्यांचा स्वभाव तर तुला माहिती आहे. राजकुमारीला बघतील, काहीतरी विचार करतील, घालतील तुझ्या डोक्यात काहीतरी भरून. नका काळजी करू, आता सगळं कळलंय. ती फॉरेनची बाई आहे, त्यांचं ना आपलं वेगळंच राहणार ना. अग माझ हारे, काय शहाण्यासारखं बोलले. नका लाडू घाला आता. अग माझी लाडाची लग्नाची वाईफ आहे तू. अगं नशीब लागतं तुझ्यासारखी बायको मिळायला. हा का? बास झालं,
लाडानं पोट नाही भरायचं. जा तुम्ही, स्वयंपाक करू द्या मला. बर तू मस्तपैकी चपात्या लाट. हा आलोच मी. हा काही मदत करू का? खाला कोणी बघल ना. बघू दे की, बायको आहे की माझी. कशी लाजली माझी बायको. मारियाला सांगावं लागतंय पोपट होऊन राणीवर येणार आहेत, नाही तर घोटाळा व्हायचा. हो डिक्टो आमच्याकडे असाच आहे मुंबईला. ते नवरा माझं सिरियल आहे ना, त्याच्यात दाखवलं होतं. वो पूल इन इंडिया, शेम पूल इन मुंबई. आय लाईक टू प्ले पूल. मी पण लाईक इट. अयो सोन्याची गाडी म्हणजे लय श्रीमंत असताना राहो तुम्ही. श्रीमंत? लय लय मनी, बिग 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 मनी. नॉट मच बट लिटल. सोन्याच्या गाडीतून हिंडता राहो तुम्ही आणि म्हणे लिटल. हायला राणी वहिनी तिकडं असते ना, तर तिने कपडे पण सोन्याचेच करून घेतले असते. राणी? वो माय ब्रदर, माय ब्रदर अँड ही राणी वहिनी, बिग बिग वहिनी. बिग वाणी? हायला ढोल ताशा म्हणजे दादा वहिनी आले वाटतं. दादा वाणी? याला सांगितलं होतं का हे नका करू म्हणून, आपले हे ते हा तमाशा नका करू म्हणून, पण याच्या बुडातून काय राजकारण जात नाही. काय राव नाना, कार्यकर्ते आलेत ना राव. अहो ना 22 सरपंचाचा थाटा येतो का रे बावड्या? सरपंच नाही रे बाबा, भावी झेडपी अध्यक्ष. अरे कसं आहे? चला चला चला. मंगे हो राजकुमारी बघा ना, कसली सुंदर आहे, निस्ती पांढरी शिपट.
राजकुमारी कमिंग जरा लेटच कळी ना, नाही तू लगेच कमिंग. मी काय म्हणून राहिला, राजकुमारीला हे कर ना, ते आपलं हे अरे हे कर ना. जरा लांबनच कर, ती थांबको म्हणाल. टोल्डू द्या ना मग, टोल्डू द्या. अरे या ना इकडे या ना. Martin, why everyone is meeting me like this? You incoming India? Huh? तिकडची राजकुमारी. We are happy. ए सोंग्या, नीट बोल ना. काय डुबी आजी, भावी झेडपी अध्यक्ष आहे राव. ए हा तिला ते दे ना. काय? अगं ते आणलेलं दे ना. माहेराला जाऊन आली वाटतं बाई. हा आता गेलीच होते तर म्हणलं यावं जाऊन. ईटिंग लय भारी टेस्टिंग, स्पेशली राजकुमारीसाठी आणले. हा ना. तिला गरमायला काय ग? It's spicy. Spicy. अरे हे लागन ना. काय ना ना आपलं ते हे, अरे ते राजकुमारीला तिखट लागलं तर ते आणा ना. ए गोप्या पाणी. लग्नाची वेडूंची या बुजगावण्याला कुणी सांगितलं होतं तिला खायला द्यायला? मदन भाऊजी लयच काळजी घेतात राजकुमारीची. भाऊजी, भाऊला फोन करायचं राहिलंच ना. कोणाला फोन लावतोय? अरे भाऊला सांगतो ना राजकुमारी आल्याचं. नो क्या? अरे आमदाराचं असं कोणी इंग्रजी बोलणार. बावड्या फोन ठेव. काय आलं? ठेव म्हणलं ना. अरे कामून ठेव. याला तर कोणत्या गोष्टीचा दमच निघत नाही. बसला नाही तर बुडाला दगड लावितो. कम मारिया कम. गोप्या सर ग्लास दे तिला. कम. वेडिंगची बायको काय ग? पाहिलं का तुम्ही एवढ्या हौशीने आलात आणि तुमच्या भावाने काय किंमत केली तुमची. राहू दे. आले लगेच खासर खुसर सुरू झाली की तुझी. खासर खुसर. राणी हा तिकडे रानू. ए राणे, राणी ऐक ना.
कम कम सिट 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 सिट. It's very spicy, Madan. Please do something. वेट वेट कम कम कम. खा खा खा. माउथ पोळी खा खा. Sweet for what? खा ना, जीभ जळती ना, खा. खा की खा. Oh, wow. Nice. Thank you. एस एस. ए अगं राणी अगं जाऊ दे ना का फोन कट केला म्हणून एवढं काय त्याचं. काय झालं हं? तुम्हाला नसेल काही वाटत पण माझ्या मनाला वाटतंय ना ते काही नाही. मदन भाऊजींना बोलल्याशिवाय मन नाही जमणार. राणी ए राणी हं, राणी ग वा तिकडं. ए राणी आऊ. जाऊ दे तुला काय करायचं ते कर भाऊ. मंगल ए मंगे अगं कुठे गेली मंगे. मदन भाऊजींना बोलल्याशिवाय मन नाही जमणार. Thank you, Madan. ए बाई येईल ना कोणीतरी. ए मारिया मारिया अगं इकडे नको करू काही. अगं किती वेळ सांगितलं तुला नो हगिंग नो किसिंग. आता राणी वहिनीने बघितलंय आता दाना दाना बँडच वाजवत असते ती. बँड नो बँड. Band. हा नो बँड धर. आलोच आता. हा नाही सॉरी मला दे. वहिनी एक सेल्फी. मंगे अगं तू इथं वय कार दाद्या. नाही तुला विचारायचं होतं काय. राजकुमारीला राजकारणातलं कळत असेल का. अरे हा भाऊ अरे तिथं पण असं ना राजकारण. हा असं त्याचं आपल्याला काय करायचंय. वहिनी त्याच्यानी इंटरनॅशनल वेट वाढत आपलं. काजू बाई आल्याला काय पाहायला भेटलं बाई. काय झालं वहिनी. आता मलाच विचार. सांगा ना. आता कसं सांगू बाई. मी काही केलं नाही हा. तुम्ही नाही हो ती राजकुमारी. राजकुमारी. राजकुमारीच काय. आहो भाऊजींना असो असो तोंड करून मदन भाऊजींची त्यांचं काय. काय सांग ना. पप्पी घेतली ना. मला माहिती आहे सगळं. तिकडं अशी पप्पी घेऊन थांकू म्हणायची पद्धत आहे नाही का हो? तरी नाना मला लांब राह म्हणून कोण सांगत होते. म्हणली असते मला थोडस थँक्यू तर काय फरक पडला असता. काय कुठं काय. तुम्ही चला बरं. थोडस काम आहे जरा अर्जंट. हो मग जाई की लवकर. वाह नाईस. दाद्या आता माया मोर नका म्हणून थांकू. मग गेले आगाव. पाहिलं ना हाय की नाही विषाने घेतलं का नाही सांभाळून. वाघ माझं हरिण